वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलंय। केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। काढणीला आलेलं केळी पीक भुईसपाट झालं। 2540 हेक्टरवर केळी पिकाचं नुकसान झालंय। साधारणतः 200 खोडं पडलेले असले तर उरलेले काही खोडं तिरपी होतात। तिरपी झाली वाकली की ती पूर्ण खाली पडतात। तो एक प्रॉब्लेम आहे। दुसरं असतं की हवा घुसते पण ते पडतात। त्यामुळे 100 खोडं 200 असले तरी 1000 खोडांचं 100% नुकसान होतं। त्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की 100% नुकसान तुम्ही करा। प्रत्येक शेतकऱ्याचं ज्याच्या नुकसान झालंय तर 100% पंचनामे करा। पूर्णपणे 100% नुकसान तुम्ही हे करा, याची नोंद करा। आजच नाही दरवर्षी याच जून महिन्यामध्ये हे आसमानी संकट या शेतकऱ्यांवरती येत असते आणि दरवर्षी शेतकरी कोलमडला जातो आहे, भरडला जातो आहे। याच्यामध्ये शासनाने कोणतीही आजपर्यंत भरीव मदत दिलेली नाही। तरी शासनाने कमीत कमी भरीव मदत जर मिळत नसेल, शासन द्यायला असमर्थ असेल तर आम्हाला गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी। त्यामुळे तरी आम्हाला काहीतरी रोजगार मिळेल किंवा पैसा त्याच्यातून उपलब्ध करता येईल, कारण शासनाने आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। हजारो हेक्टरवरती नुकसान आहे, कोट्यवधीचं नुकसान आहे। आम्ही सकाळी मंत्री महोदय आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याशी बोलणं झालं, केंद्रीय मंत्री अक्षताई खडसे यांच्याशी बोलणं झालं व आपल्या रावेर विधानसभेचे आमदार अमोलदादा जावडे यांच्याशी बोलणं झालं। व त्यांनी सांगितलं शासनाला तात्काळ सूचना दिल्या की शेतकऱ्याचे त्वरित पंचनामे करा व शेतकऱ्यांना भरीव अशी मदत केली जाईल, असे आश्वासन गिरीश भाऊ, अक्षताई व अमोल भाऊंनी दिले।